नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची किल्ल्यांची सफर घेऊन आली आहे आपल्याला पुणे जिल्ह्यातील कोंढाणा अर्थात किल्ले सिंहगड येथे। अर्थात किल्ले सिंहगडला यायचं असेल तर आपल्याला दोन मार्ग पडतात। एक आहे तो डोंजे मार्गे आपण येऊ शकतो डायरेक्टली पुणे दरवाजाला। आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तो ते पार्किंग लॉट आहे, जे की तुम्हाला डायरेक्ट पुणे दरवाजा इथे भेटेल। तुमची गाडी आपल्या गाड्या वगैरे डायरेक्ट तुम्ही इकडे येऊन लावू शकता। आणि दुसरा मार्ग आहे तो मागच्या कल्याण दरवाजा, जो की कोंढणपूर गावातून येतो। आपण आता आलेलो आहे किल्ले सिंहगड पाहण्यासाठी, तो किल्ला अनुभवण्यासाठी। तुम्हाला माहीतच असेल, ठाऊकच असेल की किल्ले सिंहगड किंवा किल्ले कोंढाणा हा प्रसिद्ध आहे की तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्या इतिहासाची, यांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा तुम्हाला माहीतच असेल की तो इतिहास आज आपण प्रत्यक्षात अनुभवणार आहोत। जर तुम्हाला अनुभवायचा असेल, तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, जास्त आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ठीक आहे, पार्किंग लॉट पासून इकडून या रोडने आपण येऊ शकतो आणि हा डायरेक्ट पुढे आपला रस्ता जातो पुणे दरवाजा एकला। त्याच्या आधी आपल्याला डावीकडे हा बोर्ड पाहायला मिळतो, त्याच्यावरती सुभेदार नावजी बलकवडे यांचं वर्णन केलेलं आहे। आपल्याला नॉर्मली हा इतिहास माहिती आहे की गड आला सिंह गेला, कारण की आपल्याला चौथीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो धडा होता, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती बरीचशी आहे। पण इतिहासामध्ये जसे तानाजी मालुसरे महत्वाचे आहेत इतिहासासाठी, तसेच सुभेदार नावजी बलकवडे ही खूप महत्वाचे होते कोंढाणाच्या इतिहासासाठी। पुरंदरच्या तहामध्ये जेव्हा सिंहगड गेला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली तानाजी मालुसरेंनी यांनी हा कोंढाणा परत स्वराज्यात दाखल केला। पण जेव्हा शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा राजाराम महाराज होते, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला नावजी बलकवडे यांनी परत स्वराज्यात आणला, तो 1 जुलै 1693 रोजी। जसे तानाजी मालुसरे महत्वाचे तसेही नावजी बलकवडे महत्वाचे। बऱ्याच लोकांना नावजी बलकवडे यांचं नाव देखील आपल्या इतिहासामध्ये माहीत नाहीये किंवा त्यांच्याबद्दल वर्णन कुणालाही माहीत नाहीये जास्त, कारण आपल्याला त्या गोष्टी इतिहासामध्ये जास्त सांगितल्या गेल्या नाही। तर तो इतिहास आज आपण जाणून घेऊया थोडाफार। तानाजी मालुसरेंनी जो काय थरार केला, जो काय त्या रात्री काय घडलं असेल, काय कशा पद्धतीने आपले मावळे धीराने पराक्रमाने कसे त्यांनी लढले असतील, ते आपण प्रत्यक्षात जाऊन आपण प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत। इथे या सिंहगडावरती बरेचसे असे ठिकाण आहेत जे बघण्यासारखे आहेत। ज्या गोष्टी पहिल्यांदा इथं आपल्याला लागणार तो पुणे दरवाजा क्रमांक 1, पुणे दरवाजा क्रमांक 2 आणि पुणे दरवाजा क्रमांक 3। त्यातला एक दरवाजा आहे तो शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या आधीतला, म्हणजे यादवांच्या काळातला पण आहे, तोही बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण खंदगडा बघणार आहोत। त्याच्यानंतर इथे सिंहगडावरती कधीही पाण्याची टंचाई न भासू देणारे असं देवटाका आपण पाहणार आहोत। परत राहिलं झुंजार बुरुज राहिला, कलावंतिनीचा बुरुज राहिला। पण नंतर जिथून मावळ्यांनी आपल्या कडा सर केला, तो कडा म्हणजे डोंडगिरीचा कडा किंवा तानाजी कडा असं म्हटलं जातं त्याला, तोही देखील आपण बघणार आहोत। तर चला आता आपण पुणे दरवाजा क्रमांक 1 इथे जाऊया। पार्किंग लॉट पासून आपण त्या फलकापासून पुढे आल्यानंतर काहीच पावले चालल्यानंतर आपल्याला लागतो पुणे दरवाजा क्रमांक 1। तर त्याच्या आधी आपण हे जाणून घ्या की कुठले कुठले मार्ग आहेत सिंहगडावरती येण्याचे। तर ट्रेकिंगला तुम्हाला जर यायचं असेल तर खाली जे आपल्याला गाव दिसतंय ते समोर, तिथून ट्रेक चालू होतो आणि असा पूर्ण त्या समोरच्या डोंगरावरून वगैरे इथून तुम्ही ट्रेकची करू शकता। डायरेक्टली तुम्ही पुणे दरवाजा क्रमांक 1ला पोहोचू शकता। पार्किंग पासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला काही पावले चालल्यानंतर हा लागतो पुणे दरवाजा क्रमांक 1। खाली जे आतकरवाडी गाव आहे तिथून पायी ट्रेक करत आपण वरती आलो तर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, महादरवाजा आपण म्हणू शकतो, हे लागतो पुणे दरवाजा क्रमांक 1। याला डोंजे दरवाजा पण म्हटलं जातं। तर या दरवाजाची पार्किंग मधून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला महादरवाजा लागतो, सिंहगड किल्ल्याचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं, हा पुणे दरवाजा क्रमांक 1। आपण आतकरवाडी मधून ट्रेक करत वरती आलो तर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, याला डोंजे दरवाजाही म्हणतात। हा एकच दरवाजा नाहीये, याच्या मागे मागे 3 दरवाजे अजून आहेत, जे की शिवकालीन किंवा त्याच्या आधीच्या काळातले मधले आहेत। त्याच्यातला एक दरवाजा आहे तो 13व्या शतकातील त्याचा इतिहास आहे, जवळपास यादवांच्या काळातला तो एक दरवाजा आहे।